आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी संकटात। तेरवाड बंधाऱ्यातून 500 क्युसेक पाण्याची गळती, ठेकेदाराचा खोटा दावा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, संतप्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। गेल्या 4-5 दिवसांपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी कमालीची खालावली असून नदीपात्र कोरडे पडू लागले आहे। या पार्श्वभूमीवर धरणातून 700 क्युसेक पाणी सोडण्यात आले खरे, मात्र पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदार नियोजनामुळे आणि तेरवाड बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे ही पाणी वाया जात आहे। बंधाऱ्याच्या दरवाजामधून तब्बल 500 क्युसेक पाणी गळतीद्वारे वाहून जात असल्याने शेतकऱ्यांची पिके आता धोक्यात आली आहेत। 70 लाखाचा निधी गेला कुठे? तेरवाड बंधाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून दुरुस्तीचे काम होणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत। विशेष म्हणजे संबंधित ठेकेदार काम पूर्ण झाल्याचा खोटा दावा करत आहेत, तर वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे दिसून येत आहे। दुरुस्तीचा फज्जा। 30 ते 37 क्रमांकाचे दरवाजे गळके बंधाऱ्याची पाहणी केली असता 30 नंबरच्या दरवाजापासून ते 37 नंबरच्या दरवाजापर्यंत मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याचे स्पष्ट झाले आहे। दरवाजांचे गाडे एका रेषेत नसल्यामुळे पाण्याचे बर्गे बसवताना अडथळा निर्माण होत आहे। वरून सोडलेले 700 क्युसेक पाण्यापैकी सुमारे 500 क्युसेक पाणी या गळतीमुळे थेट वाहून जात आहे। त्यामुळे पाण्याचा साठा होण्याऐवजी नदी पुन्हा कोरडी पडण्याची भीती निर्माण झाली आहे। अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराचा आरोप। या गंभीर विषयाबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली, तसेच भ्रमणध्वनीद्वारे सूचनाही करण्यात आल्या, मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याकडे पाठ फिरवली आहे। या गळतीला सर्वस्वी ठेकेदार आणि संबंधित अभियंता जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। कामाचे मोजमाप न करताच बिल अदा केले जात असल्याच्या संशय आणि संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: बंधाऱ्याची गळती त्वरित थांबवून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, कामाची सखोल चौकशी करून किती टक्के काम झाले आहे याची टक्केवारी निश्चित करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे उर्वरित बिल तातडीने थांबवावे। इशारा: जर पाटबंधारे विभागाने या गळतीकडे दुर्लक्ष केले आणि पाणी वाया जाणे थांबवले नाही तर कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने केली जातील। बंडू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी युवा संघटना, कोल्हापूर। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।